जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पडदाफाड रिव्ह्यूवर, जिथे आपण सिनेमाचा पडदा फाडून त्याचा खरा चेहरा समोर आणतो. तर मंडळी, आज आपण अशा एका सिनेमाबद्दल बोलणार आहोत ज्याला रिलीज होऊन दशकं झाली, पण आजही त्याची जादू कमी झालेली नाही. होय, आपण बोलतोय दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांचा क्लासिक मास्टरपीस जैत रे जैत या सिनेमाबद्दल. यात मुख्य भूमिकेत आहेत आपले लाडके डॉक्टर मोहन आगाशे आणि अभिनय सम्राज्ञी स्मिता पाटील. आजच्या चकचकीत सिनेमांच्या जमान्यात हा जुना सिनेमा आजही का पाहावा? चला पडदा फाडून बघूया. सिनेमाची कथा काय आहे? गोष्ट आहे एका ठाकर आदिवासी जमातीमधल्या नाग्याची, ज्याचं कॅरेक्टर प्ले केलं आहे मोहन आगाशे यांनी. ज्याला पुण्यवंत व्हायचं असतं, देवमाशी म्हणजेच राणी मधमाशी पाहायची असते. तो उत्तम ढोल वाजवतो. तिथेच त्याची भेट होते चिंदीशी म्हणजे स्मिता पाटील, जी आपल्या निरुपयोगी नवऱ्याला सोडून आलेली असते. या दोघांमध्ये प्रेम होतं, पण कथेला खरा टर्न तेव्हा मिळतो जेव्हा राणी मधमाशी नाग्यावर हल्ला करते आणि त्याचा एक डोळा निकामी होतो. या अपमानाचा बदला घेण्यासाठी नाग्या पेटून उठतो आणि त्या मधमाशाचं पुळं उद्ध्वस्त करायचं ठरवतो. पण या बदल्याच्या आगीत तो काय जिंकतो आणि काय गमावतो, हीच या सिनेमाचा मुख्य गाथा आहे. जैत रे जैत म्हणजे जिंकलो रे जिंकलो, पण ही जीत खरोखरच जीत असते का, हा विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. सिनेमाचे काही प्लस पॉइंट्स आहे, ते आपण पडदा फाडून सांगणार आहे. तर आता आपण बोलूया सिनेमाच्या जमेच्या बाजूबद्दल, ज्या खरोखर लाजवाब आहेत. मोहन आगाशे आणि स्मिता पाटील यांचा अभिनय. डॉक्टर मोहन आगाशे यांनी साकारलेल्या नाग्या आणि स्मिता पाटील यांची चिंधी पडद्यावर अभिनय नाही तर जिवंत जिव्हाळा दिसतो. मोहन आगाशे यांनी एका ध्येयाने वेडे झालेल्या आदिवासी तरुणाची मानसिकता ज्या ताकदीने दाखवली आहे त्याला तोड नाही. पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत. या सिनेमाचं संगीत म्हणजे मराठी संस्कृतीचा ठेवा आहे. जांभूळ पिकल्या झाडाखाली, मी रात टाकली, न भाऊ उतरू आलं, ही गाणी आणि नाधो महानवराचे शब्द आजही अंगावर काटा आणतात. वास्तववादी दिग्दर्शन डॉक्टर जब्बार पटेल यांनी कुठलाही भपका न ठेवता आदिवासी संस्कृतीच्या यांच्या अंधश्रद्धा आणि निसर्गाशी असलेलं त्यांचं नातं अगदी प्रामाणिकपणे पडद्यावर मांडलंय. पर्दाफाड विश्लेषण आज आपण करणार आहोत. हा चित्रपट कुठे विचार करायला लावतो. आता वळूया या सिनेमाच्या गाभ्याकडे. हा सिनेमा फक्त एक प्रेमकथा नाही, तर तो मानवी स्वभावाच्या अहंकारावर बोट ठेवतो. माणसाचा निसर्गावर विजय मिळवण्याचा अट्टहास त्याला किती महागात पाडू शकतो हे यातून दिसतं. नाग्या मधमाशाचं पोळं उद्ध्वस्त करून जिंकतो खरा, पण त्या नादात तो आपले सगळ्यात प्रिय व्यक्ती म्हणजे चिंधीला गमावून बसतो. शेवटी तो वेड्यासारखा ढोल वाजवतो तेव्हा प्रेक्षकाच्या काळजात चर होतं. हाच या सिनेमाचा खरा इम्पॅक्ट आहे. आता आपण याचं फायनल वर्डिक्ट आणि रेटिंग बघू. रेटिंग तर आपण देणार नाही, पण याचं फायनल वर्डिक्ट काय आहे ते तुम्हाला सांगतो. आजच्या काळात जर तुम्हाला उत्तम अभिनय, उत्कृष्ट आणि संगीत, मनाचा थरकाप उडवणारी कथा अनुभवायची असेल तर जैत रे जैत हा सिनेमा प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पाहिलाच पाहिजे. हा मराठी सिनेमाचा सुवर्ण काळ होता, याची साक्ष हा चित्रपट देतो. पडदा फाड रिव्ह्यू तर्फे या क्लासिक चित्रपटाला मी देतोय 5 पैकी 5 स्टार. याचं संगीत तर खूप अप्रतिम आहे. तुम्ही हा सिनेमा पाहिला आहे का? यातलं तुमचं आवडतं गाणं कोणतं ते मला नक्की कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या पडदा फाड रिव्ह्यू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात अशाच एका भन्नाट सिनेमाचा पडदा फाडूया. तोपर्यंत पाहत राहा पडदा फाड रिव्ह्यू.